नमस्कार मित्रांनो. तर आज आपण पाहणार आहोत तुमच्या शेताचे नाव गुगल मॅपवरती कसे टाकायचे. हे एक नाव दिसत आहे पवार फार्म हाऊस, असेच आपण नाव टाकणार आहोत. तर त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये यायचं आहे आणि तेथे तुम्हाला एक ॲप्लिकेशन दिसेल आपले गुगल मॅप्स. तर हे गुगल मॅप्स ॲप्लिकेशन तुम्हाला ओपन करायचे आहे. त्यानंतर उजव्या साईडला खाली तुम्हाला एक नाव दिसेल कॉन्ट्रीब्यूट, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशी माहिती तुम्हाला दिसेल. त्यानंतर पहिलं ऑप्शन ॲड प्लेस, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे पाहू शकता प्लेस नेम, यावरती तुम्हाला तुमच्या शेताचे नाव टाकायचे आहे. जसे मी टाकत आहे पवार फार्म. त्यानंतर खाली ऑप्शन आहे कॅटेगरी, तर त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाली एक ऑप्शन दिसते आउटडोअर्स अँड रिक्रिएशन, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर पहिलं ऑप्शन दिसेल गार्डन, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर ॲड्रेसमध्ये एक ऑप्शन दिसेल, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचे करंट लोकेशन म्हणजे तुमच्या शेताचे लोकेशन तेथे ॲड होईल. त्यानंतर खाली तुम्ही पाहू शकता तुम्ही तुमच्या शेताचा फोटो देखील ॲड करू शकता. ही सर्व माहिती ॲड केल्यानंतर सबमिट या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर ओके करा. ओके केल्यानंतर सेंडिंग असं येईल आणि ही सर्व माहिती गुगलला जाईल. त्यानंतर थोड्याच वेळामध्ये तुम्हाला मेल येईल आणि पुढच्या 1 ते 2 दिवसामध्ये तुमच्या शेताचे नाव गुगल मॅपवरती दिसेल. जसे मी ॲड केले होते पवार फार्म. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या शेताचे नाव गुगल मॅपवरती टाकू शकता. हे पाहू शकता तुम्ही. परंतु हे करण्यासाठी तुम्हाला तुमच्या शेतामध्ये जाणे आवश्यक आहे, म्हणजे तुम्ही ॲक्युरेट लोकेशन टाकू शकाल. त्यानंतर थोडं थांबायचं आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता तुम्हाला एक मेल येईल गुगलतर्फे. हा मी मेल ओपन केलेला आहे. इथे पाहू शकता तुम्ही सर्व माहिती येथे आलेली आहे आणि आपलं स्टेटस आता पेंडिंगमध्ये दाखवत आहे. तर पुढच्या 1 ते 2 दिवसामध्ये हे लाईव्ह होईल आणि लाईव्ह झाल्यानंतर थोड्या दिवसामध्ये गुगल मॅपवरती सर्वांना तुमच्या शेताचे नाव अशा प्रकारे दिसेल, जसे पवार फार्म हाऊस. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या शेताचे नाव गुगल मॅपवरती टाकू शकता. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्मार्ट महाराष्ट्र चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.